ओम गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम्. आवाज यायला का? उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं. संसारशोक हरति ध्याता शिवानन्दरूपं. ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं. जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं. जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. वंदे श्रीमद्राम सद्गुरु मतिशांती शीतया श्लेष्ठम. कामादिराक्षसारी भोजलधोत्तत्वबोध सेतुकरम. ओम तत्सत्प्रभ्रमणे नमः. जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून, सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून, जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून, जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून, त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून, तसेच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. तुम्हा सर्व साधकांच्या चरणी वंदन करून ओम नमः शिवाय. पान नंबर 47 काढा. ग्रंथाचं पान नंबर 47. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पान नंबर 47. आपण काल दृष्टांताचा सिद्धांत बघितलेला आहे. स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत आधी बघितला आणि काल आपण त्या दृष्टांताचा सिद्धांत बघितला. आपण अर्धाच बघितलेला आहे. तर त्याचंच सिंहावलोकन आपण थोडंसं आज घेणार आहोत. आत्मा कसा इथं सांगितलं तर तो जो पांगळा होता तो सांगू लागलेला आहे. अनंत आत्मा, अद्वितीय, अनंत, असंग, अक्रिय. आता अद्वितीय म्हणजे काय? आत्मा दोन नाही बघा, आत्मा एकच आहे सगळीकडं. आणि प्रत्येकाचा आत्मा वेगळा नाही, नाना नाही, नाना आत्मे नाहीत, तर एकच आत्मा आहे. जसं ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेलं जे चैतन्य आहे तेच चैतन्य आत्मचैतन्य, तेच चैतन्य आत्मचैतन्य. जसं ही आकाश आहे बघा, आकाश सगळीकडे आहे. ओम नमः शिवाय. सुनंदाताई म्यूट बंद करा. ओम नमः शिवाय. म्यूट बंद करा. तर ब्रह्मचैतन्य जी ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेलं चैतन्य तेच चैतन्य आत्मचैतन्य. आकाश सगळीकडे. आकाश म्हणजे पोकळी. कुणाचं म्यूट सुरू आहे? मंगेताई म्यूट बंद करा. मंगेताई व्हिडिओ चालू आहे. म्यूट करा. मंगेताई माईक बंद करा. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ सांगा. थांबा 1 मिनिट. आज दुसरा मोबाईल घेतलेला मला कळना झाले. जरा थांबा, माझं लावते. तर अद्वितीय आत्मा कसा? सगळीकडं जे ब्रह्मांडामध्ये सगळीकडं जे पोकळी आहे त्याला आकाश असं म्हणतात. मग तेच आकाश आपण घडा तयार केला आणि त्या घड्यामध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीला आपण घट आकाश म्हणतो. पण बाहेरचं आकाशच मध्ये गेलेलं असतं ते.
तिथं आधीचंच आकाश आहे, त्याचंच फक्त घडेमध्ये ते आपण नवं झालं नाही, काहीच नाही, तेच आकाश आहे, पण त्याला आपण काय म्हणतो, घट आकाश म्हणतो. मठ बांधला, मठामधली जी पोकळी आहे त्याला आपण मठ आकाश म्हणतो. आणि बाहेरचं जी पोकळी आहे सगळी बाहेर क्षितिजापर्यंत दिसती ती पोकळी, त्याला महद आकाश असं म्हटलेलं आहे. जसं आकाश वेगळं वेगळं होत नाही तसं आत्मासुद्धा वेगळा नाही. आत्मासुद्धा एकच आहे आणि अद्वितीय असा हा आत्मा आहे, तो दोन नाही. अद्वितीय अनंत आहे, असंग आहे. आपण बघितलेले काल. अक्रिय क्रिया होत नाहीत, निर्विकार आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, नित्य आहे. प्रत्येक आत्मा देहत्रयाहून वेगळा. आता देहत्रय म्हणजे काय? 3 देह आहेत बघा आपले. स्थूल देह हा जो दिसतो, स्थूल देह कशाला म्हणतात तो? ओम नमः शिवाय. मग ते म्यूट करा. मी सांगते. हो सांगा, बोला. हाताला दिसतो आणि डोळ्याला दिसतो, हाताला लागतो आणि डोळ्याला दिसतो. हा, देहत्रय. सूक्ष्म देह 3 देह सांगितले. सूक्ष्म देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हो सांग. लागत नाही. ओम नमः शिवाय. हा, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सुनीता थांब. नाही डोळ्याला दिसत नाही. हा, बोल नंदा. ओम नमः शिवाय. हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याला स्थूल सूक्ष्म देह असं म्हणावं. हा, सूक्ष्म देह. हाताला लागतो, डोळ्याला दिसतो तो स्थूल देह, आणि हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही तो सूक्ष्म देह. आणि तिसरा कारण देह. ह्या दोन्हीला कारण येतो. कारणाशिवाय कार्य कोणतंच होत नाही. मग कारण म्हणजे अज्ञान आहे तिथे. पान नंबर किती? पान नंबर 47 येत. पान नंबर 47. अज्ञान म्हणजेच कारण ध्येय. कारण ही 2 ध्येय अज्ञानामुळेच आले बघा. आपल्याला जर आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं असतं तर ही आपण ह्याच्यामध्ये ह्या 84 लक्ष योनीमध्ये पडतच नव्हतो, आणि स्थूल देह आणि सूक्ष्म देह सुद्धा आपला बाद होत होता. आणि ह्या दोन्हीला कारण असल्यामुळं तिसरा कारण ध्येय आहे. आणि हे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह तिघाहूनही आत्मा वेगळा आहे. अवस्थात्रयाचा साक्षी. अवस्था सुद्धा 3 सांगितल्या. कोणत्या कोणत्या अवस्था माहिती आहे का कुणाला? ओम नमः शिवाय. अवस्था मी सांगू ताई? हो सांगा. ओम नमः शिवाय. सांगू का? जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. 3 अवस्था. ओम नमः शिवाय. सांगा नंदाताई, सांगा कोणत्यात अवस्था? जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था, ह्या 3 अवस्था. ओम नमः. हा, ही 3 अवस्था आहेत देहाला. आणि ह्या 3 अवस्थेपेक्षा ओम नमः शिवाय. हा, ओम नमः शिवाय. तुमचा व्हिडिओ सुरू आहे. अहो माझं काहीच नाही सुरू. तिची नवा मोबाईल बंद करून जमा लावला. विशाल नावानं येते, विशाल नावानं जे आहे त्यांचा व्हिडिओ उघडाय. हो ताई, माझा आहे. ते बटन दाबा तिथलं. ते चौकोनी असतं ना. झालं का? हा, चौकोनी असतं ते बंद झालं, पण आता तुमचं हा झालं बंद. झाला बंद ताई, झाला. माईक सुरू झाला आता, ती म्यूट करा. दुसरं त्रिकोणी चिन्ह आहे त्याच्यावर टच करा त्रिशूळासारखं, मग बंद होते. असं आहे का? तर अवस्थात्रयाचा साक्षी. ओम नमः शिवाय.
अवस्था ते होईल आणि माझा साक्षी येतो. ताई कुणाकुण तरी बघा ना तिथं जवळ कुणी असेल तर. नाही बरं आता केल्यात ना तुम्ही खाली ते 4 बटन येते तिथलं दाबा ना. मग मी करते बंद. करू का मी बंद? मग पुन्हा तुम्हाला सुरू होत नाही. करा बरं ताई. हा आत्मा जो आहे तो अवस्थात्रयाचा साक्षी सांगितला. 3 अवस्था, जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुसुप्ती अवस्था, ही 3 अवस्था ध्येयाला आहेत. परंतु ह्या 3ही अवस्था आत्म्याला नाहीत. हा 3ही अवस्थेपेक्षा वेगळा साक्षी आहे. साक्षीचं लक्षण. ओम नमः शिवाय. साक्षीचं लक्षण सांगा. नवीन लोक सांगा साक्षी. ओम नमः शिवाय. नाही सांगू ताई? नाही तुम्हाला येते, तुम्ही थांबा. ओम नमः शिवाय. साक्षीचं लिहून दिलेले बघा, सांगा. सुनीता आहे का लक्षात साक्षीचं लक्षण? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा ओम नमः शिवाय. हा? ओम नमः शिवाय. जवळ असावा. एक जण बोला ना, नाही हात करी जा, मी सगळ्यांना विचारते. हा बोला. ओम नमः शिवाय. हा साक्षीचं लक्षण समोर जवळ असावा. हा पुढचं. ओम नमः शिवाय. पुढचं औषध. ओम नमः शिवाय. पुढचं उदासीन. हरमुळे ताई उदासीन. ओम नमः शिवाय. पुन्हा समीप म्हणजे जवळ असावा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा समीप असावा. हा सांगू का मी सांगू? हा थांबा. समीप असतो. समीप म्हणजे जवळ असावं, उदासीन असावं, ज्ञान स्वरूप असावं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आवाज येतो का माझा? हो ओम नमः शिवाय. मी सांगू? हो सांगा, पाठवते, सांगा. ओम नमः शिवाय. बोला की. समीप असावा म्हणजे जवळ असावा, उदासीन असावा म्हणजे राग द्वेष रहित असावा, चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. ओम नमः शिवाय. ऐकलं का सुनीता? सांग. ऐकलं. हा आता हो. ओम नमः शिवाय. हा ओम नमः शिवाय. थांबा मग येतोय. थांबा म्हणजे काय? थांबा थोडं बरं. थांबा. दुगी दुगी एक. ओम नमः शिवाय. हा साक्षीचं लक्षण समीप असावा, उदासीन, राग द्वेषित असावा, द्वेषरहित असावा, आणि तिसरं चैतन्य स्वरूप ज्ञान स्वरूप असावा. समीप असावा म्हणजेच जवळ असावा. उदासीन असावा म्हणजेच राग द्वेष रहित असावा. राग द्वेष असावा. आणि चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. चैतन्य स्वरूप असावा म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. ज्ञान स्वरूप असावा. हा बोला मग येत आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. साक्षीचं लक्षण समीप असावा म्हणजे जवळ असावा. नंबर 2 उदासीन असावा म्हणजे राग द्वेष रहित असावा. नंबर 3 चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप. ह्याचा दृष्टांत आहे का लक्षात? सांगा दृष्टांत. ओम नमः शिवाय. सांगू? दृष्टांतामध्ये बसवा. हो सांगा काकी, सांगा. साक्षीचे लक्षण समीप म्हणजे जवळ असावा, उदासीन म्हणजे राग द्वेष रहित असावा, ज्ञान स्वरूप म्हणजे चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. ह्याला दृष्टांत कोणता दिला होता? समीप असावा म्हणजे जवळ असावा. तर ह्याचा दृष्टांत कोणता? ही तिन्ही बसवायचं त्याच्यामध्ये. दोघांचं भांडण झालं. ओम नमः शिवाय. आलं का लक्षात? हा सांगा. दोघांचे भांडण झाले, त्यांचं भांडण विकोप गेलं. मग ते सोडवण्यासाठी एका झाडाजवळ गेले. त्या झाडाला
साक्षी ठरवली त्यांनी. नंतर एक माणूस जात होता, बरोबर आहे का? पहिलं समीप असावा ही बसवावं लागेल. समीप म्हणजे जवळ असावा. गेलं कुठे गेलं की आता? दोघांचं मग येत आहे का लक्षात? बोला. नाही हो, नाही मागवत. ओम नमः शिवाय. दीपाताई सांगा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. समीप म्हणजे जवळ असावा. हा सांगायचे का सांगू मी? ओम नमः शिवाय. समीप म्हणजे जवळ. बघू का मी? हो, येत असेल तर सांगा ना. हा, ते दोघांचे भांडण लागले होते, तर ते झाडाखाली लागले होते भांडण दोघांचे. तर तिथं एक आला माणूस, तर तो त्यांचा जवळचाच होता, म्हणून तो साक्षी झाला नाही. ओम नमः शिवाय. थांबा, आता मी एकदा सांगते, लक्षात ठेवा, पुन्हा दुसऱ्या वेळेस विचारल्यावर सांगा. समीप म्हणजे जवळ असावा. आता दोघांचं भांडण झालं आणि भांडण विकोपाला गेलं. मग दोघांनी फिर्याद दिली कोर्टामध्ये. तिथं साक्षी बोलावला गेला. तर पहिला साक्षी जो बोलावला गेला, म्यूट करा ताई. विशाल कोण आहे? ओम नमः शिवाय ताई. खरखर होईल, म्यूट करा. तर भांडण झालं आणि विकोपाला जाऊन दोघंही कोर्टामध्ये गेले. मग तिथं आपलं सिद्ध करून दाखवण्यासाठी तिथं एक साक्षी आणला. दोघांपैकी एकानं साक्षीदार आणलेला आहे तिथं. मी त्याला विचारलं, त्या साक्षीदाराला, भांडण कुठं झालं? तर तो म्हणला, भांडण गावात झालं होतं. आणि तू कुठं होतास? तर तो म्हणला, मी शेतात होतो. मग तू जवळ होता का हो? ओम नमः शिवाय. कुठं होता तो? जवळ होता का? भांडण झालं तिथं होता का? समीप होता का तिथं? नव्हता. मग समीप असावा म्हणजे ही बाजूला निघाला, ही समीप जवळ नव्हता. ही पहिलं लक्षण इथं बसलं. दुसरा आणला साक्षीदार पुन्हा. ही जमत नाही म्हणले साक्षीदार, हा जवळच नव्हता तिथं, तर ह्यानं भांडण कसं बघितलं? हा शेतामध्ये होता. दुसरा साक्षीदार आणलेला आहे आणि दुसऱ्या साक्षीदाराला विचारलं, त्यानं तिची साक्षी दिली. तेव्हा तो म्हणू लागला, दोघांचं भांडण झाले. त्या जजने विचारलं तिथं, दोघांचं भांडण झालं तेव्हा तू जवळ होतास का? तो म्हणला, हो, मी तिथंच होतो. ह्या दोघांचं भांडण झालेलं आहे. जो आहे तो भांडकुदळच आहे म्हणला. बरोबर भांडण झालं होतं ती. आणि बच्या बाजूनं त्यानं साक्षी दिली. खूप भांडकुदळ आहे म्हणला. 5 वर्षाखाली माझं ह्याचं सुद्धा खूप मोठं भांडण झालं होतं. ह्याला भांडायची सवयच आहे. मग हा त्याच्या उदासीन नव्हता त्याच्या बाबतीत. इथं त्याचं प्रेम होतं, मित्र आहे म्हणून प्रेम होतं म्हणून तिथं तो साक्षी चालला नाही. त्याला बाद केलं. कारण जी होता त्याचाही मित्र होता, म्हणून तो बाद झाला. उदासीनमध्ये आलं. ही राग द्वेष रहित असावा. इथं राग म्हणजे प्रेम दिले आणि द्वेष म्हणजे विरुद्ध दिले. तर मग तिसरा साक्षीदार आणण्यात आला. त्याला जजने विचारलं, भांडण झालं तर तू कुठं होतास? तो म्हणला, भांडण झालं तेव्हा मी तिथंच होतो. ह्या दोघांचं भांडण झालं तेव्हा. मग कुणाचं बरोबर आहे? त्याने सांगितलं. विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, अचं बरोबर आहे म्हणला आणि बचं चूक आहे म्हणला. का तसं म्हणला तर अचा तो मामा होता. नातं होतं त्याचं, प्रेम होतं. राग द्वेष राग ही तिथं बसत नाही. म्हणून पुन्हा चौथा साक्षी आणला आणि त्याला विचारण्यात आलं. तर झाडाला साक्षीला आणलेलं आहे आणि झाडाखाली भांडण झालं म्हणून झाडाला साक्षीला आणलं. पण झाड बोलूच शकत नाही, चैतन्य स्वरूप नाही ती, म्हणून ते पण चालत नाही. मग जेव्हा चौथा साक्षीदार आणला आणि तो रस्त्याने चाललेला होता, तो कुणाचाच नातेवाईकही नव्हता. दोघांपैकी अचा आणि बचा कुणाचाच मित्र पण नव्हता. आणि तो तिथं जवळ होता. तो भांडण झालं त्यावेळेस
आणि तो चैतन्य स्वरूप सुद्धा होता, त्याला बोलता सुद्धा येत होतं. म्हणून हा साक्षी चाललेला आहे. अशा प्रकारे हे साक्षीचं तिन्ही जी अवच्छेदक आहेत ती तिन्ही अवच्छेदक लक्षणात बसवायचे. ओम नमः शिवाय. येईल का कुणाला सांगायला? बघा सांगून. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी सांगू का? हो सांगा. दोन शेजारी होते त्यांचं भांडण झालं. ते भांडण कोर्टात गेले. तिथं साक्षीदार लागतो म्हणून त्यांनी एक साक्षीदार बोलवला. मग भांडण झालं तर त्याला विचारलं, बाबा तू भांडण झालं त्यास होता का? तर होतो म्हणला मी. तू कुठं होता? तर मी शेतात होतो म्हणलं. आणि भांडण कुठं झालं? गावात. म्हणून ते जवळ नव्हता म्हणून, समीप नव्हता म्हणून त्याची साक्ष रद्द झाली. आणि नंतर दुसरा बोलवला. तो म्हणला मी यांचं भांडण पाहिलंय, हा खूप भांडकुदळ आहे, खूप भांडकुदळ, आणि मी त्याचं ऐकलेलं आहे. पण तो त्याचा मित्र होता. तो म्हणजे ह्याच्याविषयी उदासीन नव्हता तो, म्हणून त्याची पण साक्ष झाली नाही. तिसरा आला. त्याला विचारलं की तू यांचं भांडण पाहिलं, ऐकलंस का? हो म्हणे मी ऐकलं, यांचं भांडण झालं, पण हे बच बरोबर आहे, चूक आहे. तो त्याचा मामा होता, त्याचा नातेवाईक होता, म्हणजे त्याची पण साक्ष बाद झाली. मग म्हणलं आता कुठं झाडाखाली भांडण झालं ना, मग ते झाडाखाली गेले. झाडाला विचारलं, पण झाड काही बोलू शकत नव्हतं, ते तसंच राहिलं. चैतन्य स्वरूप होतं पण तसंच राहिलं, त्यानं काही सांगितलं नाही, म्हणून त्या झाडाची साक्ष चालली. बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आलं. आणि पुन्हा एक राहिला अजून. नंतर पुन्हा आणखीन एक चौथा माणूस रस्त्याने चालला होता. त्याला विचारलं, तू याचं भांडण ऐकलं का? ते मला मी भांडण ऐकलं, पण मला काही माहित नाही. म्हणजे तो त्यांचा कुणीच नव्हता. त्या दोघांचाही नातेवाईक नव्हता, जवळचा नव्हता, मित्रही नव्हता, म्हणून त्याची साक्ष गृहीत धरली. कुणाचं चुकलं त्यानं बरोबर सांगितलं. आणि तो कुणाचं चुकलं त्याने बरोबर सांगितलं. आणि तो म्हणजे ज्याचा मित्र नव्हता त्याचा नातेवाईक नव्हता, याचा पण नातेवाईक. तो कुणीच एक रस्त्याने चाललेला माणूस होता आणि त्याने भांडण ऐकलेलं होतं. त्याने सांगितलं बाबा च बरोबर आहे, च चूक आहे, म्हणून त्याची साक्ष गृहीत धरली. बरोबर सांगितलं. ओम नमः शिवाय. सांगायचं का अजून कुणाला? सांगून बघा. ओम नमः शिवाय. सांगू? हो. साक्षीचा दृष्टांत. समीप असावा, जवळ असावा. तर कसा दोघांची शेजारीची भांडणं लागली होती. भांडणं झाले तर ते एका झाडाखाली भांडणं लागली. तर त्यावेळेला तिथे एक शेतामध्ये एक माणूस हे करीत होता. नाही, त्यांची भांडण कोर्टात गेली. कोर्टात गेल्याबरोबर ते हे म्हणजे कोणी तुमचा साक्षीदार आणा. तर त्याने ते साक्षीदार आणला. तर तो असा होता की तो झाडाखाली भांडण लागले आणि हा शेतात होता. मग त्यावेळेस त्या साक्षीदाराला विचारले, तू ह्यांची भांडण ऐकलीस का? तर तो म्हणाला, हो मी ह्यांची भांडण ऐकली. तू कुठे होतास? तर मी शेतात होतो. ह्यांचे भांडण झाडाखाली लागले, गावात झाले. तर हे चालत नाही म्हणजे. मग पुन्हा दुसरा साक्षीदार आणला, उदासीन असावा.